सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज आहे तुमच्यासाठी खास व्हिडिओ, तो म्हणजे नाईट रुटीन। हो, माझा नाईट रुटीन काय असतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायला भेटेलच। तर त्याच्या आधी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। तर इथे तुम्ही बघत असाल थोडीशी व्हिडिओची स्पीड वाढवली आहे, कारण की व्हिडिओ शूट होताना लॉंग व्हिडिओ शूट होतो, पण एडिट करता आम्हाला स्मॉल करावा लागतो, कारण की एवढा लॉंग व्हिडिओ तो कोण बघायला इंटरेस्ट देणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओची स्पीड आहे ती स्पीड पूर्ण वाढवली आहे मी, पण काम मात्र अगदी 1-1.5 तासाचंच उरकून जातं। पण ही कामं करणं अतिशय महत्त्वाची आहेत, कारण की ही कामं केल्याच्यानंतर आपण सकाळी अगदी रिलॅक्सपणे उठू शकतो। त्याचबरोबर उठल्या उठल्या प्रसन्न वाटतं, कारण की घर एकदम साफसुथरं असतं, काम करायलासुद्धा खूप सारी एनर्जी येते। तर पहिलं तर मी किचन व्यवस्थित साफ करून घेते, किचनला व्यवस्थित पूर्ण साफ करून क्लीन करून घेते। जसं की तुम्ही माझ्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं, मी किचन साफ करते जेवण बनवण्याच्या आधी। जेवण बनवून झाल्याच्या नंतरसुद्धा मी किचन साफ करून घेते। त्याच्यानंतर बारी येते ती म्हणजे संपूर्ण घराची। तर इथे मी पहिल्या आधी साबण जे आहे ते उमलत ठेवलं आहे, कारण की साबण थोडंसं उमलला की भांडी व्यवस्थित घासता येतात। तर इथे पोरांनी पसारा केला होता, संध्याकाळी साफसफाई करूनसुद्धा घरामध्ये पसारा पडलेलाच असतो। तर इथे मी तुम्हाला फोटो दाखवला, त्या फोटोमध्ये आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो, पण आम्ही चौघांचा जो आहे तो एक फोटो काढला होता। दीक्षेच्या जायवळसाठी गेलेलो वणीगडावरती सप्तशृंगीला नाशिकला, त्याचा फोटो होता तो तिथे। हे लोक बघत बसतात म्हणून तिथे ठेवलेलं होतं। तर संपूर्ण पसारा आवरून घेतला, बेड वगैरे झाडून घेतला। रात्रीचं झोपतो त्याच्यामुळे मुलं कशी दिवसभर अगदी पाय वगैरे घेऊन जातात बेडवर, पण काय करणार, एकच हे असल्यामुळे, एवढीच रूम असल्यामुळे मुलांनासुद्धा आपण थांबवू शकत नाही। प्रत्येक गोष्टीला थांबवलं तर ते थोडेसे कंटाळतात की यार मम्मी घरात पण नाही खेळून देत, बाहेर पण नाही खेळून देत, करायचं तर करायचं काय। म्हणून त्यापेक्षा जे मुलांना करायचं आहे ते करून द्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं, म्हणजे त्यांनासुद्धा जास्त रोकटोक आवडत नाही जसं आपल्याला आवडत नाही। म्हणून मी त्यांना हवं तसं खेळून देते, नंतर आपलं संध्याकाळचं सर्व आवडते। आता दोन्ही मुलं गेले आहेत माझ्या मम्मी पप्पांच्या घरी। इथे मी सर्व साफसफाई करून सर्व आवरावर करून कचरा काढून घेतलेला आहे। त्यानंतरला मग मी म्हटलं चला भांडी वगैरे सर्व आवरून घेऊया। आता एवढं थंडीचं म्हणाल भांडी, बापरे, पण बाई माणूस म्हटलं तर थंडी काय, गरमी काय, उन्हाळा काय, पावसाळा काय, आम्हाला ऋतूचं काही लेणं देणं नसतं। आमचं काम म्हणजे काम असतं, हो की नाही बायकांनो, कामंही करावीच लागतात। तर इथे चालला आहे कामाचा माझा लोड। तर मी ऑडिओ आता शूट करते आहे संक्रांतीच्या दिवशी, कारण की हा व्हिडिओ खरं तर मी कालच टाकणार होते संक्रांतीला रात्री, पण खूपच लेट झालं होतं त्याच्यामुळे मला टाकता आला नाही। आता मी व्हिडिओ एडिट करून मी आताच व्हिडिओ जो आहे ते अपलोड करेल, त्याच्यामुळे सो सॉरी व्हिडिओ संक्रांतीच्या दिवशी आला नाही। पण हा माझा एक रुटीन आहे रात्रीचा, तो मी असा नेहमी फॉलो करते, कधी एक दिवस असं चुकवत नाही, कारण की रोज सकाळी उठल्यावरती मला जे आहेत कामं करावी लागतात, त्याच्यामुळे रात्रीचा रुटीन हा फिक्स असतो। संध्याकाळचा जसा रुटीन फिक्स असतो त्याचप्रमाणे रात्रीचा फिक्स असतो। अगदी मोजकीच भांडी असल्यामुळे वेळोवेळी भांडी घासावी लागतात। तर एक सोयीचं सुद्धा आहे, कारण की तेवढ्यात तेवढी भांडी असल्यामुळे अगदी भांड्यांचा पसारा होत नाही। भांडी जेव्हा तेव्हा वापरून जेव्हा तेव्हा धुवून परत वापरली जातात, त्याच्यामुळे मला आवडतंही, आणि मला जेवढी लागतील तेवढीच भांडी मी इथे वापरायला काढली आहेत। बाकीची सर्व भांडी जी आहेत मी वरती मेड्यावरती टाकलेली आहेत। अजूनपर्यंत घर काही सेट झालं नाही, कारण की घरातली कामं जी आहेत तीच आटपतात आणि प्लस माझ्या मुलांसोबत मला खेळायलासुद्धा वेळ जातो। हो, मी माझ्या मुलांसोबत खेळतेसुद्धा, आता जॉबला नाही त्याच्यामुळे म्हटलं आता मुलांसोबत खेळूया, त्यांच्यासोबत मस्ती करूया, त्यांना अभ्यास शिकवूया, त्यांना चांगले संस्कार देऊया। बाई माणसाचं अख्खा दिवस कामात जाणं हे काही योग्य नाही। सकाळी लवकर उठून पहिलं कामं आवरून, मुलं उठायच्या आधी माझी सर्व कामं आवरलेली असतात, फक्त पाणी भरायचं राहिलं असतं। पाणी भरून पोतना वगैरे मारून, पाणी भरायच्या आधी त्यांना मी नाश्ता करून घेते, आंघोळ करून घेते, मग पाणी, मग पोतना वगैरे, मग त्याच्यानंतर थोडंफार त्यांच्यासोबत खेळणं, उठणं बसणं, मग त्याच्यानंतरला मग जेवण वगैरे करून त्यांना परत दुपारची एक छोटीशी गोड झोप देते, आणि मग संध्याकाळी उठल्यावरती चहा बिस्किट खाल्लं की ते लोक मस्तपैकी खेळत असतात अगदी रात्रीपर्यंत, त्यांचं काहीच लेणं देणं असतं। आत्ता पण ते गेले आहेत मम्मी पप्पाकडे थोड्या वेळासाठी। तर हे बघा आलेच ते माझी बहीण घेऊन आली त्यांना। तर इथे बघा दीक्षू मॅडम आली आहे, त्यासोबत आयुषसुद्धा आला। काही नाही, मम्मी पप्पाचं घर जवळ आहे त्याच्यामुळे जातात कधीमध्ये। मी असं काही नाही, मी जाते पण नेहमी जात नाही। मला असं नाही की स्वतःच्या घरात जायला आवडत नाही, पण आता हे घरसुद्धा माझं आहे,
त्याच्यामुळे मला इथे संपूर्ण लक्ष द्यावं लागतं. आता काही म्हणतील, कोण म्हणतं माहेर जवळ असून जात नाही. हो, ज्यांचं माहेर जवळ आहे ना त्यांना विचारा. अगदी जवळ असल्यामुळे खरंच जाता येत नाही. त्यापेक्षा लांब असेल ना तर आपण 10-15 दिवसासाठी राहायला जाऊ शकतो, पण जवळ असल्यामुळे अगदी 2 तास 2 मिनटं 5 मिनटं जाऊन यायला लागतं. का? कारण की काम असतात, घरात काम आहेत, हे आहे ते आहे, भरपूर कारणं येतात, भरपूर वेळ जातात, त्याच्यामुळे जाताच येत नाही. तर हा एक मोठा तोटा असतो. कोण ह्याच्यासाठी मान्य होतो आहे मला की हो खरंच अशी परिस्थिती आहे. त्यापेक्षा लांब असलेलं ना खरंच खूप उत्तम असतं. आपण जातो, राहतो, आपलीसुद्धा खूप हौसमौस होते, त्याच्यामुळे खूपच वेगळं वाटतं. तर इथे माझी सर्व कामं आवरली आहेत. तुम्ही बघू शकता मी सर्व पोते जे आहेत, जे दिवसभर वापरतो ते रात्रीचे व्यवस्थित धुवून, स्वच्छ धुवून अगदी सुकायला ठेवते आणि मस्त पंख्याच्या हवेत ते सुकूनसुद्धा जातात. त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करणार, कारण की माझी सर्व कामं झालेली आहेत. तुमचंसुद्धा असं रात्रीचा एखादा रुटीन आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला तुम्ही सांगू शकता कमेंट करून. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कोणता बनवू हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगितलं तर नक्की मी त्याच्यावर शूट करेन. थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ.